काही बोंधू महाराजांमुळे का नाही लोकांची अशी मानसिकता झालेली आहे की आम्हाला कुठल्या महाराजांवर विश्वासच नाही. त्यांचं बरोबर आहे, कारण ही बोंधू महाराज सगळं भरायला लागले, प्रकरण निघायला लागले, स्त्री लपडी बाया दारू बिरू सगळं म्हटल्यावर लोक काय म्हणणार राहिला, आम्ही ऐकायचं कोणाचं? आम्ही आपलं भक्ती करत नाही तीच चांगला आहे. पण बाबांनो तसा विषय नसतो. नाण्याला दोन बाजू आहेत, एक पॉझिटिव्ह पण आहे एक निगेटिव्ह पण आहे, लक्षात घ्या. जशा दोन बाजू आहेत तसे ह्यात पण दोन बाजू आहेत. आता एखादा बंधू महाराजच असतो की त्याला फक्त कमवायचंच असतंय, लोकांना ही करायचं असते, अलग लक्षात की मस्त तुम्ही स्ट्रॉंग साधना करताय, पण तुमच्याकडे स्त्री मोह आपोआप होतो. का तर ती साधना सगळी भंग करायची असते. म्हणजे सबसिडी बघा, 0 पासून 99 पर्यंत गेलं आणि एक पडलाय तिथनं गेलेलं सापानं ते डायरेक्ट 0 आला. तसं ती स्त्रीचा विषय असतोय. मग त्याच्यासाठी काय विषय असतोय करायचा की जो बघा दरबार चालवणं साधना विद्या कमवणं हा लय विषय वेगळा आहे. पण ती जी कमवलेली विद्या आहे ती ठेवणं ती बॅलन्स करणं लय अवघड आहे. आणि ह्यात प्रत्येक पावली तुम्हाला स्त्रीचं आकर्षण येणारच आहे. काम असणं तुम्हाला दमवणारच आहे, ही 100% सत्य आहे. ही काय कुठला साधा घ्यातनं गेला आणि त्याला काम असणं दमवणार नाही असं होऊच शकत नाही. लक्षात घ्या, जी महाराज बोंधू आहे ती बोंधू